I welcome all of you. So today we are going to solve day 30th activity for 10th class and which is for English subject. So let's start. स्क्रीनवर तुमच्या आता तुमचं पेज दिसत असेल ज्या पेजवर या ॲक्टिव्हिटी आहेत. इट इज फ्रॉम पेज नंबर 72, 73 and 74. So this activity is also based on conversation. So there are again some instructions, you have to read it by your own. So it is very important. तुम्हाला जे या ॲक्टिव्हिटीमध्ये क्वेश्चन विचारले जाणार आहेत हे याच कन्व्हर्सेशनवर आधारित असणार आहेत. त्यामुळे पहिल्यांदा आपण हे कन्व्हर्सेशन कोणतं आहे बघूया आणि त्याच्यानंतर आपण याच्यावरच्या आधारित क्वेश्चन सोडूयात. सो देर आर 2 कॅरेक्टर्स. या ठिकाणी 2 कॅरेक्टर्स आहेत. वन इज फादर अँड सेकंड वन इज सन. फादर: सन, यू आर 14 years old now. दॅट इज राईट टाइम फॉर यू टू प्लॅन युअर करिअर. वडील मुलाला म्हणतात की तू आता 14 वर्षांचा झालेला आहेस आणि तुझं फ्युचरमध्ये तुला जे करिअर निवडायचं आहे हे निवडण्यासाठी राईट टाइम आहे. व्हॉट वुड यू लाईक टू डू इन फ्युचर? तुला फ्युचरमध्ये काय करायला आवडेल? सन: आय हॅवंट गिवन मच थॉट डॅड. मी जास्त विचार केलेला नाही आहे याच्यावर डॅड. ऑल आय नो इज दॅट आय वुड लाईक टू टेक अप सम ब्राईट करिअर लाईक फार्मिंग. मला मात्र एवढं माहिती आहे, मला एक चांगला पर्याय निवडायचा आहे जसा की फार्मिंग. फादर: फार्मिंग? गुड हेवन्स, फार्मिंग नीड अ लॉट ऑफ लँड, हार्ड वर्क, प्रिझर्वन्स, बिग इन्व्हेस्टमेंट अँड व्हॉट नॉट. शेतीसाठी किती गोष्टी लागतात, ज्याप्रमाणे हार्डवर्क लागतं, लँड लागतं, प्रिझर्वन्स लागतं, बिग इन्व्हेस्टमेंट लागतं आणि अजून काही लागत नाही. सन: बट ऑल दीज थिंग्स आर अ मस्ट इन एव्हरी करिअर. प्रत्येक करिअरमध्ये या गोष्टी लागतातच. फादर: सी सन, there is a future in computers, hotel management, engineering, fashion designing, acting, journalism and lots of other careers. या ठिकाणी याच्यावर आधारित तुम्हाला पुढे क्वेश्चन विचारलेला आहे की या ठिकाणी कोणकोणते करिअर ऑप्शन सांगितलेले आहेत. त्या ठिकाणी तुम्ही हे उत्तर घेऊ शकता. बट फार्मिंग फॉर ए करिअर यू हॅव व्हेरी स्ट्रेंज आयडियाज. सन: वडिलांना मुलाचा निर्णय अजिबात आवडत नाही. ते म्हणतात की याच्यापेक्षा चांगले पर्याय कितीतरी शिल्लक आहेत, पण तू फार्मिंग निवडतोयस हे जरा थोडंसं मला विक्षिप्तच वाटतंय, विचित्र वाटतंय. याच्यावर सन म्हणतो, दे आरंट स्ट्रेंज डॅड. हे एवढं पण विचित्र नाही आहे डॅड. व्हॉट डू यू थिंक यू आर गोइंग टू डू फॉर युअर फार्मिंग करिअर? मग तुझं फार्मिंग करिअर निवडण्यासाठी तू काय करणार आहेस? मुलगा म्हणतो, सी डॅड, वी हॅव 10 hectares ऑफ लँड इन आवर विलेज. आपल्याकडे 10 हेक्टर जमीन आपल्या गावाकडे आहे. इट्स इनफ फॉर मी. आय शॅल डेव्हलप इट इन टू अ ब्युटिफुल फार्म. तेवढी जमीन माझ्यासाठी पुरेशी आहे. त्या जमिनीला मी ब्युटिफुल फार्ममध्ये कन्वर्ट करेन. ओनली आय शॅल नीड युअर हेल्प अँड गायडन्स. मला फक्त तुमच्या मदतीची आणि गायडन्सची गरज पडणार आहे. फादर: ऑफकोर्स आय एम देअर सन, बट व्हॉट विल यू ग्रो देअर? पण त्या ठिकाणी तू काय ग्रो करणार आहेस, काय पिकवणार आहेस? सन: with new seeds and manures, I shall grow mangoes, chicus, cashew nuts, salt and teak trees. Between the trees, I shall grow vegetables and flowers too. Father: but for that you will have to learn agriculture. पण यासाठी तुला ॲग्रिकल्चर शिकावं लागणार आहे. Do you wish to do BSc in agriculture? तुला ॲग्रिकल्चरमध्ये BSc करायची आहे का? Son: yes, you are right. You are rightly read my mind, Dad. I shall become a graduate in agriculture. I read a lot about agriculture in newspaper. मला ॲग्रिकल्चरलाच जायचं आहे आणि तुम्ही मला बरोबर ओळखलत. मी पेपरमध्ये खूप सारं ऐकलेलं आहे, वाचलेलं आहे या ॲग्रिकल्चरबद्दल. फादर: गुड. सन: अँड डॅड, आय एम गोइंग टू टीच द न्यू वेज ऑफ फार्मिंग टू आवर विलेजर्स. मी आपल्या गावातल्या शेतकऱ्यांना शेतीमध्ये येणाऱ्या नवीन गोष्टी शिकवणार आहे. आय विल बी अ सॉर्ट ऑफ सर्व्हिस टू माय विलेज. फादर: गो अहेड लॅड, आय एम विथ यू. देन सन सेज, थँक यू डॅड. So it is the conversation between son and dad. Now there are some questions regarding this conversation. So let's see those questions. Now you can see there are some questions on your screen. First of all, let's discuss about this demo activity. Teacher will form few pairs and will motivate students to imitate and play the roles of characters of dialogue activity. आता जो आपण डायलॉग पाहिले, या डायलॉगमधले जे कॅरेक्टर होते हे शिक्षक तुम्हाला त्यातले काही कॅरेक्टर तुम्हाला करायला लावतील आणि त्यानुसार तुम्ही हे कन्व्हर्सेशन, हे डायलॉग त्यांच्यासमोर म्हणून दाखवायचं आहे.
ओके, सो लेट्स डिस्कस दिस अबाउट दिस क्वेश्चन्स नाव. हे क्वेश्चन आपण आता सोडूयात. व्हॉट इज द कंटेंट अबाउट? हे कंटेंट कशाबद्दल होतं? तर हे कंटेंट कशाबद्दल होतं? दिस कंटेंट इज अबाउट प्लॅनिंग ऑफ करिअर. हे कंटेंट प्लॅनिंग ऑफ करिअर याच्यावर आधारित होतं. हु आर द स्पीकर्स? स्पीकर्स कोण कोण आहेत? फादर अँड सन, हे दोघे जण स्पीकर्स आहेत. हाऊ ओल्ड इज द सन? मुलगा किती वर्षांचा आहे? 14 इयर्स, तो 14 वर्षांचा आहे. व्हॉट डिड द फादर इन्सिस्ट द चाइल्ड? सुरुवातीला फादर त्या मुलाला काय सांगायचा प्रयत्न करत होते? द फादर इन्सिस्ट टू सन टू चूज एनी अदर करिअर ऑप्शन दॅन फार्मिंग. सुरुवातीला आपण पाहिलं की फादर सांगत होते फार्मिंग सोडून दुसरा कुठला तरी ऑप्शन निवड. बट लेटर ही वॉज रेडी टू हेल्प हिज सन इन हिज फार्मिंग करिअर. पण शेवटी आपण पाहतो की ते मुलाच्या फार्मिंग करिअरमध्ये सुद्धा त्याला मदत करायला तयार होतात. अँड लास्ट क्वेश्चन ऑन दिस पेज इज व्हॉट इज द सन इंटरेस्टेड इन? मुलाचा इंटरेस्ट कशामध्ये होता? सो सन इंटरेस्टेड इन फार्मिंग. आपण ते पाहिलेलं होतं की मुलाचा इंटरेस्ट फार्मिंगमध्ये होता. नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट आर द व्हेरियस करिअर्स मेन्शन इन द डिस्कशन? मगाशी आपण हे डिस्कस केलेलं होतं. या पॅराग्राफमध्ये कोणकोणते वेगवेगळे करिअर्स डिस्कस्ड केलेले होते? तर ते आहेत कुठले? फार्मिंग, कम्प्युटर्स, हॉटेल मॅनेजमेंट, इंजिनिअरिंग, फॅशन डिझायनिंग, ॲक्टिंग, जर्नलिझम. हाऊ विल द सन वर्क हार्ड फॉर हिज चूजन करिअर? हा मुलगा त्याच्या निवडलेल्या क्षेत्रामध्ये कसा हार्डवर्क करणार आहे? तर आन्सर आहे ही इज गोइंग टू डेव्हलप हिज फार्म विथ न्यू सीड अँड मॅन्युअर्स. ही वॉन्ट टू ग्रो मँगोज, चिकूज, cashew nuts, salt and teak trees. Between the trees, he want to grow vegetables and flowers by studying agriculture. What is right age to plan your career? तुमचं करिअर निवडण्यासाठी चांगलं वय किती असतं किंवा योग्य वय किती असतं? तर ते वय किती असतं? Between 14 to 18. It is called as teen age also. Pick out and write 2 words related to agriculture. ॲग्रिकल्चर या शब्दाशी संबंधित शब्द लिहायचे होते. 2 शब्द लिहायचे. या ठिकाणी तुम्हाला 4 दिसतील. अजून सुद्धा आहेत, तुम्ही स्वतःहून ते शोधून लिहू शकता. मी इथे घेतलेलं आहे लँड, फार्म, सीड अँड मॅन्युअर्स अँड फार्मिंग. अँड लास्ट, व्हॉट लेसन डू वी लर्न फ्रॉम द टॉक? या टॉकमधून आपण काय शिकलो? कोणता लेसन आपण घ्यायचा आहे? वी शुड डिसाईड आवर करिअर इन आवर टीन एज. आपण सुद्धा आपलं जे करिअर आहे हे आपल्या टीन एजमध्येच निवडलं पाहिजे. अँड वी शुड डू हार्ड वर्क टू गेट सक्सेस इन इट. आणि त्याच्यामध्ये आपल्याला सक्सेस मिळवण्यासाठी आपण हार्डवर्क केलं पाहिजे. नाव द एक्सटेन्शन ॲक्टिव्हिटी. या ठिकाणी तुम्हाला काय करायचं आहे? या ठिकाणी तुम्हाला एक जम्बल्ड ऑर्डरनी कन्व्हर्सेशन दिलेलं आहे. सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला हे जम्बल्ड ऑर्डरनी दिलेलं कन्व्हर्सेशन याला सिक्वेन्समध्ये लावायचं आहे. जे 4 सेंटेन्सेस तुम्हाला दिसत आहेत आणि हे 4 सेंटेन्सेस सिक्वेन्समध्ये लावून झाल्यानंतर हेच कन्व्हर्सेशन तुम्हाला पुढं सुद्धा वाढवायचं आहे. बघूयात ही ॲक्टिव्हिटी आपण मग कशी करायची. तर पहिल्यांदा हे जे सेंटेन्सेस आहेत ते आपण बघूयात. येस आय डू बट आय डोंट टोटली डिपेंड ऑन हिज ब्लेसिंग्स. मी करतो पण मी ब्लेसिंगवर आधारित नसतो. व्हाय सो? असं का? डू यू बिलीव्ह इन गॉड? तुझा देवावर विश्वास आहे का? आय बिलीव्ह इन हार्डवर्क मोर. माझा हार्डवर्कवर जास्त विश्वास आहे. आता हे सेंटेन्सेस आहेत, याचं कन्व्हर्जन किंवा याचं सिक्वेन्स आपल्याला बरोबर लावायचं आहे. मग हा बरोबर सिक्वेन्स कसा असू शकतो? इट इज लाईक दिस. पहिला काय म्हणतोय? डू यू बिलीव्ह इन गॉड? बी म्हणेल येस आय डू बट आय डोंट टोटली डिपेंड ऑन हिज ब्लेसिंग्स. ए म्हणेल व्हाय सो? आय बिलीव्ह इन हार्डवर्क मोर. हे दुसऱ्याचं उत्तर असेल. आता याच्यानंतर आपण काय करणार आहोत? या ठिकाणी सांगितले बघा, then continue a dialogue of 4 more meaningful exchanges to continue the same theme. या सेम थीमवर आधारित आपल्याला अजून 4 मिनिंगफुल कन्व्हर्सेशन तयार करायचे आहेत, जे आता आपण तयार करणार आहोत. ओके, नाव पुढचं कन्व्हर्सेशन आपण घेतोय, जे तुमच्या स्क्रीनवर तुम्हाला दिसते. सुरुवातीला ए म्हणेल काय? येस यू आर राईट बट समटाइम्स ब्लेसिंग ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट. तुझं बरोबर आहे, पण काही वेळेला ब्लेसिंग सुद्धा खूप महत्त्वाचे असतात. बी आय बिलीव्ह इन फेथ इन्स्टेड ऑफ ब्लाइंड फेथ. मी विश्वास ठेवतो देवावर पण अंधविश्वास माझा नसतो. ए म्हणतोय आय डोंट अंडरस्टँड. व्हॉट डू यू वॉन्ट टू से? तुला नेमकं काय म्हणायचं आहे? बी सी इफ वी वॉन्ट टू बिकम सक्सेसफुल देन वी शुड नॉट इन्सिस्ट ऑन ब्लेसिंग्स. जर आपल्याला सक्सेसफुल व्हायचं असेल तर आपण फक्त ब्लेसिंग्सवर, आशीर्वादावरच आधारित राहिलं नाही पाहिजे. वी शुड ट्राय टू गेट मोर नॉलेज. वी शुड प्रिपेअर आवर सेल्फ्स टू डू हार्ड वर्क.
आपण अधिक माहिती मिळवली पाहिजे, ज्ञान मिळवलं पाहिजे आणि त्याशिवाय आपण स्वतःला तयार केलं पाहिजे हार्डवर्क करण्यासाठी. देन एस इज अँड वी शुड नॉट बिकम विक्टीम ऑफ बॅड हॅबिट्स अँड टेम्पटेशन्स. ए म्हणतो आणि आपण वाईट सवयींचा आणि मोहांना बळी सुद्धा नाही पडलं पाहिजे. बी करेक्ट, तुझं बरोबर आहे. आय एम नॉट डिनाईंग दॅट वी शुड नॉट प्रे ऑर वर्शिप टू गॉड, बट माय पॉइंट ऑफ व्ह्यू इज ओनली टू डू हार्ड वर्क, बट वन शुड नॉट इन्सिस्ट ओनली ऑन ब्लेसिंग्स. माझा पण देवावर विश्वास आहे. मी म्हणत नाही की देवाची पूजा करू नये, पण माणसाने याचबरोबर हार्डवर्क सुद्धा केला पाहिजे. नंतर ए काय म्हणतोय, आय अंडरस्टँड इट अँड आय एम ऑल्सो ॲग्री विथ यू. मला तू काय म्हणतोय समजलंय आणि मी सुद्धा तुला ॲग्री आहे. आय हॅव सम इम्पॉर्टंट वर्क नाव. मला थोडंसं काम आहे आता, सो आय हॅव टू लिव्ह नाव. बाय. अँड बी सेज बाय, सी यू अगेन. So you can write this conversation in your notebook or you can prepare new conversation also by your own. आता याच्यानंतर काय आहे बघा, टीचर विल इव्हॅल्युएट. याच्यामध्ये टीचर काय इव्हॅल्युएट करतील ते इथे दिलेलं आहे, तुम्ही वाचू शकता. या ठिकाणी तुम्ही आज काय शिकला ते पण दिलेलं आहे, ते पण तुम्ही वाचू शकता. या ठिकाणी हे वाचून दाखवत नाही कारण अजून काही क्वेश्चन आहेत जे आपल्याला सोडवायचे आहेत. आता हे क्वेश्चन कुठले आहेत, व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन अ डायलॉग अँड कन्व्हर्सेशन. डायलॉग आणि कन्व्हर्सेशन याच्यामध्ये फरक काय असतो. Word dialogue is used in the sense of discussion. On the other hand, the conversation is used in the sense of exchange of ideas. हे तुम्ही उत्तर लिहू शकता. How can a person improve his dialogue delivery? By practicing of speaking, practicing proper intonation, by improving vocabulary. स्पीकिंगची प्रॅक्टिस करून, इंटोनेशनची प्रॅक्टिस करून आणि आपली व्होकॅब्युलरी सुधारून. What are essential elements of an effective dialogue? डायलॉगचे एलिमेंट काय आहेत, तर लाऊड व्हॉइस, speaking with proper stress and intonation, using appropriate words to convey your emotions. These are the essential elements of effective dialogue. नंतर आहे what is the role of questions skill in a dialogue. क्वेश्चनिंगचा काय महत्व आहे डायलॉगमध्ये. विदाउट क्वेश्चनिंग डायलॉग कॅनॉट बी हॅपन. क्वेश्चनच नसतील तर तुम्ही डायलॉग करू शकत नाही. इट इज द इसेन्शियल थिंग इन डायलॉग ऑर कन्व्हर्सेशन. डायलॉग आणि कन्व्हर्सेशन मधली ही खूप महत्त्वाची अशी गोष्ट आहे. हाऊ आर डायलॉग्स युजफुल टू होल्ड सेमिनार्स अँड ओरल प्रेझेंटेशन्स. सेमिनार्समध्ये आणि ओरल प्रेझेंटेशन्समध्ये डायलॉग कसे मदत करतात. इट इज नॉट इम्पॉर्टंट दॅट यू आर व्हेरी क्लेवर, बट टू शो युअर क्लेवरनेस यू शुड हॅव गुड स्पीकिंग क्वालिटी, और इट कॅन बी सेड दॅट यू शुड प्रॉपरली डिलिव्हर व्हॉट यू वॉन्ट टू से. बरीच उदाहरणं तुम्ही पाहिली असतील अशा माणसांची जे खूप हुशार असतात, मात्र त्यांची हुशारी किंवा त्यांना जे काही मांडायचं आहे ते स्वतः ते पुढच्याला मांडू शकत नाहीत किंवा समजावून सांगू शकत नाहीत. यासाठी तुमच्याकडे जे मांडायचं आहे हे पुढच्याला समजावून सांगण्यासाठी तुमच्याकडे डायलॉग हे स्किल असलंच पाहिजे. ते असेल तरच तुम्ही समजावून सांगू शकणार आहात पुढच्याला तुम्हाला काय म्हणायचं आहे. अँड इट ओनली हॅपन्स इफ यू हॅव अ गुड नॉलेज ऑफ डायलॉगिंग. तुमच्याकडे डायलॉगिंगचं गुड नॉलेज असेल तर तुम्हाला जे सांगायचं आहे ते चांगल्या पद्धतीने तुम्ही पुढच्याला समजावून सांगून देऊ शकता. सो वी हॅव कम्प्लिटेड ऑल दिस क्वेश्चन्स. या जिथं माझं चॅनलचं नाव आहे त्याच्या समोरच डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आजपर्यंत झालेल्या सर्व व्हिडिओचे लिंक्स तुम्हाला प्रोव्हाइड केलेले आहेत. याशिवाय व्हॉट्सअप ग्रुप आणि टेलिग्राम ग्रुपचे लिंक शेअर केलेले आहेत. ज्यांना जॉईन व्हायचं असेल त्यांनी तिथं क्लिक करून जॉईन व्हा आणि ज्यांना जुने व्हिडिओ पाहायचे असतील दुसऱ्या ॲक्टिव्हिटीचे ते सुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन त्या ठिकाणी लिंकवर क्लिक करून पाहू शकतात. या व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.